नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत कोर्ट हिअरिंग मध्ये नेमकं काय होतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की फायनल डिसिजन लगेच येतो, पण असं नाहीये. मग खरं काय आहे ते समजून घेऊया. कोर्ट हिअरिंग म्हणजे केसची सुनावणी आणि दोन्ही पार्टीज जज समोर आपापली बाजू मांडतात. मग आता प्रश्न हा आहे की कोर्ट हिअरिंग मध्ये नेमकं काय होतं. चला तर मग आपण त्याचे 5 पॉइंट पाहूया. त्याच्यातला पहिला पॉइंट आहे की कोर्टमध्ये दोन्ही पार्टीजना त्यांच्या वकिलांसोबत हजर राहावं लागतं. पॉइंट दुसरा, वकील आर्ग्युमेंट करतात आणि त्यांच्या क्लायंटचा पॉइंट स्ट्रॉंगपणे ठेवण्याचा प्रयत्न करतात. पॉइंट तिसरा, एव्हिडन्स सादर केले जातात. डॉक्युमेंट्स, प्रूफ आणि महत्वाचं म्हणजे विटनेस सादर केले जातात. पॉइंट चौथा, जज दोन्ही पार्टींना प्रश्न विचारू शकतात, कारण का त्यांना केस क्लिअर करायची असते. पॉइंट पाचवा, कधी कधी कोर्ट नेक्स्ट डेट देते, कारण एकाच वेळी डिसिजन देणं शक्य नसतं. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक हिअरिंग ही फायनल जजमेंट नसते. ही एक प्रोसेस आहे आणि ती हळूहळूच पुढे सरकते. म्हणून इथे पेशन्स खूप महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर कोर्ट हिअरिंग म्हणजे तुमची बाजू जज समोर प्रॉपरली मांडण्याची एक अपॉर्च्युनिटी असते. आशा करते आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण ठरला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच सोप्या लीगल माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.